हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चाय ठेवते, तर मी डब्यात चायपत्ती भरून ठेवली. थोडंसं राहिलं ते त्याच्यातच वापरते. तर वाघ बकरी चाय आणलं ह्यावेळी. तर साखर तुम्हाला दाखवते. मला ह्यावेळी साखर आहे ना अशी जाडच्या जाड छान भेटली. ते डीमार्टलाच भेटते, बाकी कुठंच नाही भेटत. बाकी सगळं दुकानात, नॉर्मल दुकानात ना बारीक भेटते. तर ह्यावेळी मला असं जाड मोठे मोठे भेटले. तर आज माझा उपवास आहे. तर इकडे एका साईडला मी चाय ठेवली आणि एका साईडला रात्रीचं दूध आहे, तो गरम करायला ठेवलं आहे. परत थंडी आहे, पण खराब होणार नाही, तरी पण गरम करून ठेवते. आणि माझा उपवास आहे म्हटल्यावर मी आता कपलं साबुदाण्याची खिचडी बनवते. शेंगदाण्याचं तेल टाकून घेते. उपासला शेंगदाणा तेल नाही तर तूप चालतंय, तर म्हणून शेंगदाण्याचं तेल भरून ठेवलंय. कढईत शेंगदाण्याचं तेल टाकले, त्याच्यानंतर शेंगदाणे टाकले फ्राय करायला, त्याच्यासोबत मिरच्या पण टाकलेत. तर आता साधं सिंपल करते, साबुदाणा खिचडी कसं करते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही म्हणत हे कसलं नवीन पद्धत आली, कारण की मला असं आवडतं असं करून शेंगदाणे आणि साबुदाणे कपलं पेस्ट करून टाकण्यापेक्षा असं मला बरं वाटते. तर शेंडो मीठ टाकले आणि हलवून घेते. तसं म्हणून म्हटले साधं सिंपल असंच बनवते. चांगलं असं फ्राय करून घेते, त्याच्यानं झाकण लावून ठेवते, ते शिजते ते. तर अजून 2-3 मध्ये हलवायचं, नाही तर खाली लागते. आणि शिजलं चांगलं. साबुदाण्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चांगलं लागते. असं असं साबुदाणे खिचडी केली तरी चांगले लागते. खाता खाता दाताखाली आहे ना शेंगदाण्याचे तळलेलं लागतं ना, छान लागतं. तर इथं साबुदाणे प्लेटमध्ये काढून घेतलं, चाय आणि साबुदाणे असे खाऊन घेते. तर खाता खाता माझ्याकडे दूध आलं, तर मग दूध घेतलं आणि असं चाळून घेते मी दुधाला. आणि हे बघा, मी तूप प्रत्येक वेळी रद्दी पेपरला तूप लावूनच दूध तापवते मी. आणि सर्वप्रथम सकाळी उठले की आंघोळ वगैरे करायचं, पाया पडायला शेगडीचे पाया पडायचे. त्याच्यानंतर तूप लावायचं रद्दी पेपरला आणि मग काय करायचं. तर मला तसं वेळ भेटत नाही, तर मला जसं वेळ भेटतं मी तसं करते. पण आंघोळ करून झाले की पहिले गॅसची पूजा करून घेते, मग देवपूजा करते. आणि इथं बघा दारापुढे अशी छानपैकी रांगोळी काढली. आज मंगळवार आहे, तर सकाळचा दिवा लावून घेते. तर मी ठरवले आता आहे मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि एकादशी असून दे किंवा आधीमध्ये काय सण असला ना, सकाळचा दिवा लावायचा. तर आणि संध्याकाळचा दिवा लावायचा, कंटिन्यू संध्याकाळचा दिवा लावायचा. आणि स्पेशल दिवस असला की मग सकाळचा पण दिवा लावायचा. म्हणून असं ठरवलं आहे मी, आता तसंच करणार आहे. तर गुरुवार असून दे, शुक्रवार असून दे किंवा पौर्णिमा अमावस्याला सकाळचा दिवा लावायचा. आणि आज देवघरातले तांदूळ सगळे चेंज करणार आहे मी, अन्नपूर्णाचे पण. तर सगळं असं भांडी आहे देवघरातली, देवाची अशी भांडी सगळं स्वच्छ घासून घेते. कलश पण पाणी चेंज करून घेतलं. आणि हे जर्मनचं टोप आहे ना, त्याच्यात कलशाचं पाणी काढून ठेवलं. आता सगळं देवपूजा वगैरे करून झालं की खाली जाऊन ना झाडावर वतणार आहे ते. तर तुळशीला देव धुतलेलं पाणी अजिबात वतायचं नाही, खाली ह्यालाच वतायचं, झाडांना. तर मी झाडांना वतायचं. इथं कलश असं स्वच्छ घासून घेतलं, त्याच्यातले ₹1 आणि सुपारी त्याच्यात टाकून ठेवते. परत माझ्या लक्षात राहत नाही. आवाजमध्ये बाहेरचा आवाज येत असेल, आमच्या घराच्या समोर आहे ना घराचं काम चालू आहे, त्याचाच आवाज येत असेल, तर माफ करा. तर इथं देवाचं भांडी सगळं घासून झाले आणि इथं प्लेटमध्ये काढून घेते. देवाची भांडी मी कधी कधी धुते तुम्हाला सांगते. मंगळवार, गुरुवार, शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्याला अशी सगळी अशी भांडी धुवून घेते. आधीमध्ये पंती वगैरे म्हणजे दिवा वगैरे असं घासून घेते आणि पंती वगैरे असं घासून घेते आधीमध्ये. नाहीतर कंपल्सरी मी तवा धुवून घेते मंगळवारी असं. आणि गुरुवारी डीप क्लीन करून घेते. गुरुवारी, मंगळवारी, पौर्णिमा, अमावस्याला पण असं की देव सगळे असं धुवून घेतले.
देवाची भांडी तर घासून झाली, पण देवपूजा करायच्या अगोदर ना मला देवाचा दिवा लावायचा लक्षातच राहिला नाही. तर आता देवपूजा करायच्या अगोदर आहे ना देवाचा दिवा लावून घेते. तर नेहमी असंच करते मी. तर आज तांदूळ बदलले देवघरातले, अन्नपूर्णाचे तांदूळ बदलले. त्याच्यानंतर मी कासवच्या खाली आणि कवड्या, गोमूत्र चक्र आणि रुद्रयंत्र ह्याच्या खाली पण तांदूळ ठेवते. त्याचे पण तांदूळ बदलले. दर मंगळवारी बदलते आणि कलशाचे पण तांदूळ मी दर मंगळवारी बदलते आणि इथं कलशचं पूजा करून घेते. आज माझ्याकडे पानं आहेत. तर कलशाला अष्टदिशा असे हळद कुंकूची बोटं उठून घेते आणि मधोमध स्वस्तिक काढते. त्याच्यात ₹1 आणि सुपारी मगाशी टाकलेलं आणि आता मी हळद कुंकू अक्षदा टाकते. फूल असलं तर फूल टाकते, तर फूल नाही माझ्याकडे तर पानं आहेत, पानं लावून घेते आणि असं पण बोटं लावून घेते. तर तसं पण 8 दिशांनी लावून घेते, पानं पण लावून घेते. त्याच्यानंतर त्याच्यात नारळ ठेवून आणि मुकुट लावून घेते अंबाबाईचा. छान वाटतंय ते मुकुट लावलं की एक रूप आल्यासारखं होतं अंबाबाईला, कलशाला एक रूप आल्यासारखं होतं. त्याच्यासाठी छान वाटतं. मला पण आवडलं म्हणून मी पण आता कंटिन्यू करत जाईल मी. तर इथं पानं ठेवले आणि कलशावर नारळ ठेवते आणि अंबाबाईचं असं मुकुट लावून घेते. अंबाबाईला पण हळद कुंकू अक्षता असं लावून घेते. तर छान वाटते आणि मस्त एक मन प्रसन्न होते अंबाबाईकडे बघूनच. तिचं खुललेलं असं रूप बघूनच असं मला एवढं भारी वाटतं ना, तर अजून इच्छा होते. म्हणजे छान वाटते. तर रांगोळी अशी काढून घेते. तर नेहमी दारापुढे तर रांगोळी काढते आणि देवघरात पण काढते. तर मला अजून 2-3 प्रकारचे रांगोळी आणायचे, तुमच्यावर शेअर करणार मी, आणणार आहे मी. तर रांगोळी काढते. रांगोळीवर हळद कुंकू अक्षता लावून घेते. आज मंगळवार आहे, तर कुलदेवीचं पण असलं असतं ना तर मी काढून घेतलं असं. कुलदेवीचं नाही आहे, तर इथं दिवा लावून घेते. पहिल्या स्टार्टिंगलाच लावायचं, ते पण माझ्या लक्षात नाही राहिलं म्हणून आता लावून घेते मी. आणि इथं असं छानपैकी असं आज मंगळवारची पूजा करून घेते. छान वाटते. आणि दर मंगळवारी तांदूळ बदलायचं असतं. पौर्णिमाला, अमावस्याला नाही, फक्त पौर्णिमा आणि मंगळवारचं बदलायचं. तर ते बदललेले तांदूळ आहेत ना आपल्या धान्यामध्ये परत टाकायचं आणि थोडंसं पक्ष्याला खायला द्यायचं, नाहीतर टाकून द्यायचं नाही निर्माल्यात वगैरे, ते आपण वापरायचं असतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.